राम मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आणि आय होप यू ऑल डुईंग गुड. आम्ही निघालो आहे आज रामेश्वरम, म्हणजेच आपल्या साऊथ एक्सपिडिशनसाठी. माझ्यासोबत आज आहे विशाल. घरी ब्लॉग शूट करायला भेटला नाही कारण खूप गडबड होती आमची. तर मित्रांनो, खूप दिवसापासून आम्ही प्लॅन करतोय जायचं. आमचा ॲक्च्युली 4 जणांचा प्लॅन होता. 2 जणांनी गाड्या घेतल्या, पण त्यांना जॉबमध्ये सुट्टी भेटली नाही, त्याच्यामुळे आम्ही 2घंच निघालो. कारण आम्हाला प्लॅन कॅन्सल करायचा नव्हता. प्लॅन कॅन्सल झाला असता तर पुढची राईड आमची लडाखची होती. लडाखची राईड पण कॅन्सल झाली असती. सो त्याच्यामुळे आम्ही प्लॅन ऑन ठेवला आणि निघालो आता पुणे मार्गे. पुणे, कोल्हापूर आणि पहिला स्टे आमचा आहे धारवाडमध्ये, विच इज लोकेटेड इन कर्नाटका. आम्ही पनवेलला पोचलो टक्क्यावर आणि पोरगी बघा कशी बसले गाडीवर. लहान आहे का काय माहिती, बघा कशी बसले. पाय बघा कुठे ठेवलं तिने. हा ना, कसं बघ ना चाललंय आता. ते रायडर बघितलं का त्यांना म्हणजे असं वाटतं की रेसवाले रायडर आहेत. अरे बाबा नाही बाबा, आम्ही टुरिंगवाले आहे रे बाबा. हे बघ आला बघा, आता मागे बघला त्याने, आता परत गाडी मारेल बघा. आता मजा बघ. तेव्हा उडवली. अरे बाबा 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 भाई, आस्ती जा कला उगाच ने तिला नीट सुकान ने कुठे चालले तिथं. मित्रांनो बघा, असे आपल्याला स्पीड भेटतात रस्त्यामध्ये. आपण इग्नोर करा त्यांना. त्यांच्या मागे काय त्यांना ओव्हरटेक वगैरे करायला जाऊ नका. जशी गाडी चालवतात त्यांना चालवू द्या. बी प्रोफेशनल, स्टे प्रोफेशनल. खूप सुंदर असं वातावरण. पुन्हा एकदा आलो आहे आपण मुंबई पुणे हायवेला आणि बघू शकता सुंदर असा रस्ता. नाही, अशक्य सुंदर असा रस्ता. तर थोडी थंडी आहे, गुलाबी थंडी. आणि हां, गुलाबी थंडीमध्ये गाडी चालवण्याची मजाच वेगळी असते. तसं आपल्या याच्या पुढे पण राईड होणार आहेत आणि नेक्स्ट राईड आपली होणार आहे लडाख, जे की जून किंवा जुलैमध्ये होणार आहे. त्यासाठी प्रिपेअर म्हणून ही छोटी नाही, ही पण खूप मोठी राईड आहे. तर प्रिपेअरसाठी आम्ही ही राईड करतो आहे आणि नवीन एक्सपिरियन्स घेतो आहे. नवीन लोक, नवीन रस्ते, नवीन जागा एक्सप्लोअर करू आम्ही आज. हा एक्सपिडिशन 10 दिवसाचा असणार आहे. सो बने रहिए हमारे साथ. पुणे सोडला आहे, आय मीन आता सातारा हायवेला लागलो आणि समोरच आपल्याला दिसतोय कात्रजचा बोगदा. बघू शकता, नवीन कात्रज बोगदा. खूप रील्स बघितलेल्या याच्या आणि एकदा यायची इच्छा होती. सो ती आज पूर्ण झालेली आहे. बघू शकता आपण आता आलोय, पुन्हा क्रॉस केला. हे बघा किती सुंदर असा नदी आहे आणि पुणे समाप्त इथून. पुणे सातारा रोड आणि हा घाट लागलेला आहे आपल्याला अशा प्रकारे आणि खूप मोठा घाट आहे. बघू शकता इथे सुरूर पुणे रोड आणि घाटाचं नाव नाही माहिती, पण आहे मजा येते गाडी चालवायला. रस्ता बघू शकता, पूर्ण हिरवं गर्द झाडीने भरलेला आहे. आणि घुटनाटेक षटकार देख, मला पण गेलताम कालवत. अरे मी पण आलो कालूच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो गाडी घासली असती आता आणि मार खाल्ला असता. लाव. चला आता आपण रिच होता, आता रिच डाऊन आहे आणि इथून गाड्या खूप स्पीडला जातात खाली. त्याच्यामुळे आपल्याला इथे स्लोचे रमलर स्ट्रॅप्स आहेत आणि इथे स्पीड लिमिटसुद्धा लिहिलेलं आहे 40, पण आमची गाडी आहे 50च्या वर. आम्ही काही थांबणार नाही आहे. तर मगाशी आपण घाट चढलो आणि आता आपण घाट उतरतोय. न्यूट्रल नाही, गिअर सही आहे. न्यूट्रल ठेवली तर गाडी टपाक टॉप. गडबड. आणि आमची आता राईड आहे 10 दिवसाची आणि खूप मोठा पाऊल उचलला आहे. खूप मोठी राईड आहे. पहिलीच राईड आमची एवढी मोठी आहे. याच्या अगोदर खूप राईड केलेल्या आहेत, पण छोट्या मोठ्या राईड केलेल्या होत्या. पण ही राईड खूप मोठी होणार आहे 10 दिवसाची. आणि वन साईड 1500 किलोमीटर, 1600 किलोमीटर आहे. तर येऊन जाऊन आपली होणार आहे जवळजवळ 4000 किलोमीटर. तर खूप मोठी राईड आहे. चला असंच बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. आणि गाडी खूप स्पीड वाढवलेला आहे गाडीचा. माझीच गाडी 110 115ला आहे, तर त्याची गाडी
111, माझी 115ला आहे. स्लो डाऊन. आम्ही एकमेकाला कनेक्टेड आहे, एकमेकाशी आम्ही इंटरकॉमने बोलतोय. चला मित्रांनो, तर आमचा लंच करून झालेला आहे आणि आता यो याची बॅग इकडे तिकडे झाले, तो सेट करतोय. त्याला काय सेट होत नाही कधीपासून, त्रासावलंय बिचारा. त्याला पाण्याची बॉटल ठेवायला दिले, पाण्याची बॉटल ठेवायला पुरती पण जागा नाही आमच्या बॅगमध्ये. आणि एवढा सगळं लगेज, माझी पण बॅग पूर्ण भरलेली आहे, त्याची पण बॅग पूर्ण भरलेली आहे. आता त्यांनी स्ट्रॅप्सला वरती पाण्याची बॉटल बांधून ठेवले. इथे माझ्याकडे एक माउंट आहे पाण्याची बॉटलसाठी, बॉटल होल्डर. त्याचा लवकरच लावणार आहे आम्ही बॉटल होल्डर, राईड संपायच्या आधी, नाहीतर खूप त्रास होईल. चला, तर इथून आहे आपला कोल्हापूर 120 किलोमीटर. एक ब्रेक कोल्हापूरला घेऊ, त्याच्या आधी फ्यूलसाठी एक ब्रेक घ्यायला लागेल आम्हाला, कारण माझ्या गाडीमध्ये फ्यूल कमी आहे. दोघांना फ्यूल टाकायला लागेल. चला तर भेटूया. तर मित्रांनो, आपल्याला आता धारवाड राहिलेला आहे फक्त 201 किलोमीटर आणि इथून कोल्हापूर आहे 23 किलोमीटर. खूप लवकर आपण डिस्टन्स कवर केलेला आहे. रफ ड्रायविंग अशी केली नाही, नॉर्मलच 80-90च्या स्पीडला आपण आलो आहे. ब्रेक आपण 1-2च ब्रेक घेतलेले आहे, कमर्शियल ब्रेक आणि एक लंच टाईम. एक ब्रेक आम्ही पाणी पिण्यासाठी घेतलेला होता. तर खूप लवकर आपण डिस्टन्स कवर केला आणि 200 किलोमीटर म्हणजे अजून आपल्याला ॲव्हरेज 3-3.5 घंट्याचा टायमिंग आहे. चला तर, आपल्याला कुठे जायची घाई नाही आहे, आरामात कवर करू. सो मित्रांनो, फायनली पोहोचलो आम्ही हॉटेलमध्ये आता. आणि 550 किलोमीटर आज गाडी चालवलेली आहे आम्ही. 3-4 ब्रेक घेतले त्याच्यामध्ये आणि 2 फ्यूलसाठी ब्रेक घेतलेले आहेत. आणि हा असा काही रूम घेतलेला आहे आम्ही आज. खूप छान असा रूम आहे, डबल बेड. जास्त काही हालत खराब झालेली नाही, ठीक आहे. आणि असा काही रूम आहे आमचा, हा रूम घेतलेला आहे. 550 किलोमीटर गाडी चालवलेली आहे आज वन डे. आणि उद्या आम्ही निघणार आहे धर्मापुरीसाठी, ते आहे 565 किलोमीटर. सो उद्या आम्ही अर्ली मॉर्निंग निघणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पोहोचणार रामेश्वरमला. चला तर, असेच बनवून राहा आमच्यासोबत.